बरीचशी लोक असा प्रश्न निर्माण करत असतील कदाचित, काय महाराज तुमचा धर्म, काय तुमचा पंथन, काय तुमचा संप्रदाय? सोमवार आला की वेगळे देव करतात, मंगळवार आला की वेगळे देव करतात, बुधवार आला की वेगळ्या देवाची पूजा करतात. चेष्टा करणाऱ्यांना नावबोट ठेवणाऱ्यांना नावबोट ठेवू द्या, पण हा धर्माचा संप्रदायाचा कमकुवतपणा नाही, तर ही आपल्या धर्माची श्रीमंती आहेत की आमचा एकच देव जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा होय भक्ती केला तैसा त्याच्याकरता तसा अवतार धारण करतो. आपण तर फक्त कथेच्या माध्यमातून भगवंताचे अवतार पाहत असतो, पण त्या कथा श्रवण करत असताना जर बारकाईनं कथा श्रवण केलेली असेल, एवढा दया सिंधू आणि कृपा सिंधू म्हटलं त्या देवाला की अर्जुनाला एकदा त्याच्या बायकोची आठवण आली होती अर्जुनाला, आणि बायको जवळ नव्हती. मग जगाच्या बापानं म्हणजे कृष्णानं अर्जुनाच्या बायकोचं रूप घेऊन गेला आणि नंतर अर्जुनाशी बोलायला लागलं त्याची बायको म्हणून. चोखोबाची बहीण झाला शारंग धरू, चोखोबाऱ्याच्या पत्नीची बाळंतपणाची क्रिया त्यांच्या बहिणीचं स्वरूप घेऊन केली. कोणत्या संप्रदायामध्ये एवढ्या देवाची श्रीमंती आहे, अवतार येत आहे, म्हणून हा कमकुवतपणा नाही, तसा तो एकच आहे. शास्त्राचं प्रमाण आहे, एक एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला. तो एकटाच आहे, पण जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा आपल्या भक्ताची अवस्था पाहून, त्याच्यावर आलेला प्रसंग पाहून तो नाना प्रकारचे स्वरूप धारण करत असतो. सामान्य बुद्धीनिशी तुम्ही त्याचं संशोधन सुद्धा करू शकत नाही की किती अवतार घेऊ शकतो. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य